नमस्कार. शब्द साहित्य मंडळ आयोजित काव्यरंग या होळीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमामध्ये मी राधिका फराटे आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपल्याबरोबर ज्येष्ठ साहित्यिक श्री ज्ञानेश वाकुडकर सरांसोबत आपण संवाद साधणार आहोत आणि माझ्यासोबत आहेत श्री शिवाजी गावडे सर आणि सोबत आहेत दीपक रंगारी सर. हे दोघंही साहित्यामध्ये आहेत. जरा मुक्त आणि बरे पाहिजे, जगायास काही झरे पाहिजे, कुठे मागतो मी नदी अत्तराची, मला फक्त पाणी खरे पाहिजे. या 4 ओळीमधूनच यांचं मूळ स्वभाव, मूळ व्यक्तिमत्व आपल्या लक्षात येत आहे. तर मी त्यांच्याशी संवाद साधताना त्यांना पहिलाच प्रश्न असा घेईल की आपली मूळ कविता जी आहे तर त्या कवितेचं स्वरूप एकूण ह्या 4 ओळीमध्ये दिसून येते, पण आपली पहिली कविता जिथून सुरुवात झाली किंवा आपल्याला कविता करावी वाटली तर त्या संदर्भात आपण काय बोलाल? मला असं वाटतं की कविता करावी किंवा वाटली वगैरे असं काही नसते. माणसाला खाजवावं कधी वाटलं असं काही नाही म्हणे. खाज सुटली की खाजवतो. त्याप्रमाणे निसर्गता माणसाची प्रवृत्ती असते की माणसाला ती अचानक, म्हणजे मी 4थ्या वर्गात असताना मला पहिल्यांदा मी काहीतरी त्या अशा छोट्या छोट्या 4थ्या वर्गात असताना मी ते लिहिलं. त्याला काही फारसा अर्थ नव्हता, पण ते लिहिण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला त्यावेळेस ती कविता का आली का हे मला नाही सांगता येणार, पण त्यावेळेस मला वाटलं लिहावं आणि ते लिहिलं. आणि त्याच्यामुळे हे ह्या ज्या 4 ओळी म्हणजे माझी कविता नव्हे, हे माझं जीवन आहे. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे की जरा मुक्त आणि बरे पाहिजे, जगायास काही झरे पाहिजे. सरळ सरळ गोष्ट आहे की जरा मुक्त आणि बरे पाहिजे, जगायास काही झरे पाहिजे, नदी मी कुठे मागतो अमृताची, मला फक्त पाणी खरे पाहिजे. आणि त्यामुळे जगण्यामध्ये हा सच्चेपणा असेल तर पुढच्या गोष्टी आपोआप होत जातात असं मला वाटते. आणि तोच माझ्या जगण्याचा स्थायी भाव आहे. मला नाटकीपणा जमत नाही, मला खरेपणा असल्याशिवाय जगता येत नाही, रमत नाही. आणि त्याच्यामुळे कविता तशीच बहरत जाते. पहिली कविता कोण दिली तुम्ही? स्मरणशक्ती माझी काही बाबतीमध्ये चांगली आहे. समजा ती असं मला आठवतं, त्याला काही अर्थ नव्हता. माझ्या गावाला छोटासा एक नाला होता, त्याला आम्ही नदी म्हणायचो. त्या नाल्याला नदी म्हणजे नदीला नाला म्हटलं तर आम्हाला अपमान वाटायचा. नॅचरली आपापल्या एका गोष्टीचा अभिमान असतो ना. तर त्या नाल्यामध्ये ते अशी एक असं होतं की बा वठ्ठीनं गेली कपडे धुवाय या गंगेत, तिकडून आले हरीण धावत रांगेत, असं काहीतरी ते होतं. मग हरीण पळाले कपडे फाडून, वठ्ठीन गेली पळून, असं काहीतरी ते होतं. म्हणजे 4थ्या वर्गातला पोरगा काय तेव्हा तुम्हाला कपडे फाडून प्रतीक कपडे फाडणं माझ्या आयुष्यातच आहे. समजा मी लोकांचे फाडतो, कधी लोक माझे फाडतात, धंदाच आहे, त्याला काय करतात. तर ते असं तिथून ते आलं. पण मी खऱ्या अर्थानं मग माझी गाणी जी आहे, मी 4था 5वा म्हणजे 7 त्याला काय म्हणून 4था 5वा 6वा 7वा ही जी वर्ग होती त्या 7 वर्गात म्हणजे माझ्या गावातच शिकत होतो पहिल्या वर्गापासून. आणि तेव्हा मी तमाशा करायचो. 7व्या वर्गापर्यंत असेपर्यंत माझं हे बरंच पुढे गेलं होतं. आणि मग त्यातलं वाटलं मी तुम्हाला गाणं सांगतो की पहा, म्हणजे 4थ्या 7व्या वर्गात असताना काय असेल तर त्यावेळेस मी शाहीर होतो. तमाशामध्ये शाहीर होतो. नारी तुला सांगितलं कालपासून, तो ती स्टाईल वगैरे. नारी तुला सांगितलं कालपासून आणलो कापून, माझे नारी गवताचा भारा. आता ही जी आपली संस्कृती आहे, हे कल्चर आहे, आपलं ग्रामीण कल्चर आहे, हे मला तिथून आलं. मी 7व्या वर्गात असेपर्यंत माझं भजन मंडळ सुद्धा होतं तुकडोजी महाराजांचं. मी स्वतः त्याचा म्हणजे प्रमुख होतो. तुकडोजी महाराजांना नाही बघितलं. माझं दुर्दैव हे आहे, मला 2 व्यक्तींना पाहता आलं नाही माझ्या आयुष्यामध्ये की ज्या लोकांना मी फार मानतो. त्याच्यामध्ये साहित्यामध्ये मला जर कोणी विचारलं की बा तुम्हाला कुणासारखं व्हावं असं वाटते, तर माझं स्वप्न आहे, स्वप्न नाही म्हणता येणार, पण मला असं वाटतं कुणासारखं व्हावं असं वाटेल तर मला आचार्य त्यासारखं. साहित्यिक कसा असावा, म्हणजे मी माझं नातं जर कोणाशी जोडलं गेलं साहित्यिक म्हणून तर ते आचार्य यात्र्यांशी जोडलं जावं असं मला वाटतं. तुम्ही शेतकऱ्यांच्या चळवळीमध्ये पण सक्रिय आहात, तुम्ही शेतकऱ्यांसाठी कामं पाहत आहात, पण त्यामध्ये तुमच्या कवितेचा उपयोग त्या शेतकऱ्यांसाठी कुठे झाला का? असं होतोच ना. कसं आहे की तुमचं साहित्य जर सर्वसामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय असेल आणि ते त्याच्या हृदयामध्ये असं जाऊन बसलं. पहिले कसं आहे, साहित्य हे लोकांच्या मनात असं शिरलं पाहिजे, घुसलं पाहिजे. पुरस्कार वगैरे हे ह्या गोष्टी त्याला काही अर्थ नाही, फारसं नाही. ते कोणी पुरस्कार पाहून ते साहित्य वाचत नाही. ते असं मनात घुसलं. जसं आता उठवू सारे रान, आता पेठवू सारे रान, साने गुरुजी शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण. आता लोकांचं आहे ना की मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव शान भेटायचा नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो. तुकडोजी महाराज हे लोकांचं साहित्य आहे. तशासारखं जर माझं साहित्य जर समजा त्या पद्धतीनं लोकांच्या जिव्हाळ्याचं असेल तर ते बरोबर पकडलं जाईल. आता जहर खाऊ नका हे जे गाणं आहे त्याच्यावर आपण बोलू नंतर, कारण फार लवकर होईल तो प्रश्न. पण त्या अर्थाने कसं आहे की आज ते गाणं त्या गाण्याच्याबद्दल सांगायचं झाले, ते बोरुणकर साहेबांची माझी भेटच त्या गाण्यामुळे झालेली आहे.
बोरुळकर साहेबांसारखं व्यक्तिमत्व माझ्या संपर्कात जे आलं त्या काय आधी ते माझ्या ह्याच्यात होते, वॉच ठेवून होते म्हणजे फेसबुकवरती 3 वर्षापासून ते माझ्या मागावरती होते, हे खरं आहे. पण गंमत ते सखे साजणीच्यामुळे होते. पण जहर खाऊ नकाच्यामुळे एकदम आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आलो. एक मुंबईला कार्यक्रम घेतला तर मला वाटतं 1.5 लाखाच्या वरती त्यांनी खर्च केला माझ्या एका कार्यक्रमासाठी. औरंगाबादला मला बोलावलं सहज आणि त्यांचे मित्र जे अभिनंदन बग्गे आणि त्यांचे चेलेच आहेत, शिष्यच आहेत, त्यांच्या हातून 1 लाखाचा चेक दिला आमच्या याच्यासाठी. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या कसं आहे की कवी आणि या गाण्याच्यामुळे तर 7 जिल्हा परिषदांनी जवळपास ठराव पास केलेले आहेत आणि 15,000 शाळांमध्ये जवळपास ते गाणं प्राधान्याच्या सोबत म्हटलं जाते शाळांमध्ये. हा या देशामधल्या चित्रपटसृष्टीमधला हा इतिहास आहे, असं कधी झालेलं नाही आहे कुठल्याही सिनेमाचं. थोडंसं गाणं तुम्ही ते नंतर आपण ऐकूया मला असं वाटतं. म्हणजे तुमची कविता तुमची प्रार्थना झालेली आहे, प्रार्थनेच्या याला हे फार महत्वाची गोष्ट झालेली आहे. आणि ती प्रार्थना आता सगळ्या म्हणजे टॉकीजमध्ये ती सिनेमाच्या अगोदर पण लागते, सिनेमाच्या आधी लागेल, सिनेमाच्या सोबत लागेल. तर सर मला असा प्रश्न विचारता आहे, कविता म्हणजे काय? म्हणजे तुमची कविता जेव्हा सुचते तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा शब्द सुचतात की तुम्हाला ते प्रतिमा सुचतात की तुम्हाला सूर सुचतात? मला ह्या तिन्ही गोष्टी एकत्र येतात. मला अचानक म्हणजे कविता सुचते, कधी कधी झोपेत सुद्धा सुचते. हे एक फॅक्ट आहे, म्हणजे असं आश्चर्य वाटेल. पण मला अनेक काही सिनेमाच्या स्टोरीज मला म्हणजे अशा अर्धवट झोपेत असताना सुचतात, टायटल सीन. आणि माझं वैशिष्ट्य असं म्हणजे वैशिष्ट्य म्हणणार नाही, पण माझं एक स्वतःचं हे आहे की मला पहिले टायटल सुचते. नाटक किंवा सिनेमा असेल तर त्याचं पहिले टायटल सुचते आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी मग येतात. कवितेचं मला कसं आहे चालीसहितच येतात शब्दात. जसं सखे साजणीच्या बद्दलचं जे आहे तर ते मला अक्षरशः चालीसहित सूर येतात, सूर आणि बिलकुल असं गात असती हे झाले. आणि मग अचानक काय झालं की मी विसरलो. घरी गेल्यावर माझ्या घराच्या जवळ असं सखे साजणीचा किस्सा आहे. मी सांगतो की सखे साजणी गाजलेली कविता आहे. महाराष्ट्र सगळे मराठी माणसं प्रेम करतात त्याच्यावरती. मी जात असताना त्यावेळेस स्विमिंगला जात होतो, त्यावेळेस मारुती कार होती माझ्याकडे, ती आताही आहे, तो काही भाग नाही. तर ती अशी जाताना एक असं छोटंसं हे आहे की असं ते गाणं असं तुझ्या एवढंच टर्निंग आहे आणि अक्षरशः मला त्याच्यासहितच चाल सुचली की तुझ्या टपोर डोळ्यात माझं येवलस गाव. पुढे मग माझ्याकडे अशी डायरी असते, लांब असं रजिस्टर असते, त्याच्यावर लगेच गाडी बाजूला घेतली, मी त्याच्यावर लिहून घेतलं आणि मग तिथे गुणगुणायला लागलो मी तिथे. आणि मग तुझ्या मिठीत आकाश, तुझ्या मुठीत आकाश असे ऑप्शन्स आले, ते ऑप्शन लिहून घेतले. आणि मग घरी गाडी तिथून काय 1 किलोमीटर घर असेल, तिथे गेलो, घरी गेलो, हार्मोनियम काढली, हार्मोनियम वाजवली, म्हणजे प्रॅक्टिस केली. चाल लक्षात राहायला पाहिजे, हार्मोनियम वगैरे येते मला, मी पूर्वी भजनात वगैरे संगत करायचो. तर मग ती केली आणि आंघोळीला गेलो, सगळंच विसरून गेलो. चालही विसरलो, ते शब्द लिहिले होते पण चालच विसरलो. चाल विसरल्यामुळे 8 दिवस मला काहीच सुचलं नाही, म्हणजे पुढचा एक शब्द नाही लिहिणं झालं. आणि जशी ती चाल पुन्हा मला आठवली त्याबरोबर धडधड जी कविता लिहायला लागलो मी, तर ती अक्षरशः 8 कडवी झाली. म्हणजे 14 ओळींचं एक कडवं आपण कल्पना नाही करू शकणार. आणि बिलकुल अशी सलग अशी की तुझ्या मिठीत आकाश, तुझ्या मुठीत आकाश, माझं हवेत आकाश, तुझ्या कवेत आकाश, तुझ्या पावलांचे ठसे गळे क्षितिजा पल्ल्याड, तुझ्या पावलांचे ठसे गळे क्षितिजा पल्ल्याड, तुझी बहरली बाग, तुझी बहरली बाग, माझं सुकलेलं झाड, तुझी बहरली बाग, तुझी चर्चा जागोजाग, तुझा श्रावण जो रात माझ्या मनामध्ये आग. तुझी बहरली बाग, तुझी चर्चा जागोजाग, तुझा श्रावण जो रात माझ्या मनामध्ये आग. सारं जग तुझ्या पाठी, माझी आग तुझ्यासाठी, माझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी. सारं जग तुझ्या पाठी, माझी आग तुझ्यासाठी, माझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी. जीव जागतो उगाच साध देशील म्हणून, जीव जागतो उगाच साध देशील म्हणून, वाट पाहतात डोळे तुझी येशील म्हणून, तुझी चाहूल घेऊन आला पहाटचा वारा, तुझी चाहूल घेऊन आला पहाटचा वारा. मला खुणावितो वेळा तुझ्या गावचा किनारा, हाती लागे ना किनारा, माझी चिखलात नाव, तुझ्या टपोर डोळ्यात माझं येव. पण सर हे तुमची प्रत्येक कविता तुमच्या पाठ असते, हे कसं काय जमतं? नाही, ते कारण कसं असेल ते मला नैसर्गिक आहे. मला कविता लिहायला फार त्रास लागत नाही. एक गोष्ट सहज मी कधी कधी एखादी गोष्ट येते माझ्या डोक्यात, बाथरूममध्ये गेलो, मी लवकर आंघोळी फार लवकर करतो आणि त्याच्यामुळे काय तर तेवढ्या वेळात फार तर समजा 15-20 मिनिट तेवढ्या वेळात माझी कविता तयार होऊन जाते. असं सुद्धा होते. आणि अनेक कविता मला फास्ट, आणि मी वृत्तपत्रांसाठी जे अनेकदा अर्ध्या तासाच्या पूर्वी मला फोन येतो की सर या विषयावर पाहिजे, अर्ध्या तासात 15 मिनिटात कधी कधी लावण्या अतिशय फास्ट लिहितो मी.
आणि त्याच्यामुळे कसं आहे की मला हे जे आहे ना ते सहज सुचते, नैसर्गिक आहे ते. म्हणजे तुम्ही बऱ्याच कविता बाथरूममध्येच लिहिल्या? बाथरूममध्ये मी कुठेही लिहितो, सारा जगच माझ्यासाठी बाथरूम आहे. कारण जिंदगीचा आस्वाद जर आपल्याला मनापासून घ्यायचा असेल, मला ह्या भिंती ज्या आहेत की नाही, आपण काय, पण आता इथे आपण मी बसलेलो आहे, कदाचित तुम्ही तो प्रश्न विचारणार, पण अनायास तो विषय आला म्हणून सांगतो. तुम्ही माझ्याकडे काय पाहता, कोणत्या या नजरेने पाहता? ज्ञानेश वाकुळकर या नजरेने पाहता. तो प्रश्न येईल कदाचित, तुम्ही विचारणार, मॅडम आहे माझी मिसेस समोर बसलेली आहे, तुम्ही विचारणार कदाचित, बरोबर आहे का? सगळ्या नवऱ्याला तो प्रश्न विचारला जातो, कारण बायकोचं भूत काही आपल्याला आयुष्यभर सोडत नाही, लागलं सगळ्या नवऱ्यांच्या मागे. तर गंमत कशी आहे, तर तो प्रश्न तुम्ही माझ्याकडे काय म्हणून पाहता माहिती आहे का? तुम्ही ज्ञानेश वाकुळकर म्हणून पाहता, कवी म्हणून पाहत नाही आहे माझ्याकडे. कारण प्रत्येक गोष्ट कवीची घेता, उदाहरण कवीचं घेणार तुम्ही, म्हणजे मी सगळ्यांच्या बद्दल बोलतो, हे मी माझे आरोप किंवा हे नव्हे, पण आपली गंमत कशी आहे की आपण फळं आंब्याचे घेणार, बरोबर आहे की नाही? बरोबर. आंब्याच्या झाडाचे फळं घेणार, म्हणजे कविता माझ्या घेणार, कथा माझ्या घेणार, माझे संवाद घेणार, बरोबर आहे. आणि बोरुडकर सरांच्या याच्यामधलं आहे म्हणून त्यांना ते चिपकवणार. आंबे त्यांच्या बागेमधले आंबे आहेत, पण बोरुडकर वेगळे आहेत आणि त्यांची बाग वेगळी आहे. आणि म्हणून कला जी आहे, कविता जी आहे, या अर्थानं आपण घेतली पाहिजे. आपण कवितेच्या बाबतीत प्रेम असलं की मग तुम्ही कुणावर केलं, बरोबर आहे की नाही? हे येतील प्रश्न, मी त्याच्याबद्दल म्हणत नाही, पण अनायसे मला तो प्रश्न आला, कारण खूप प्रश्नांच्या संदर्भामध्ये, साहित्याच्या संदर्भामध्ये समीक्षा बरोबर केली जात नाही. समीक्षकाला स्वतः समजत नाही, त्याला पुस्तक वाचता येत नाही, त्याला कविता काय म्हणतात कशाला काही कळत नाही. त्याला एक प्रतिभा पाहिजे ना वाचून दुसऱ्याला सांगायला. नाही तिथेच, म्हणून हा जो आहे, म्हणून आपण विहिरीमध्ये खऱ्या अर्थानं पोहण्यातली मजा हवी तर अंधळ या रे काठांनो. ज्या काठांना पोहण्याची मजा पाहायची असेल त्यांनी अंदर आलं पाहिजे. ते काठावरून नाही होत, काठावरून तर काय ते सगळे गधे जातात, डुकरं जातात, मांजरं जातात, काठावरून फिरत. काठांना कधी आतली खोली कळत नसते. आणि म्हणून एखाद्या कवीचा तुम्हाला शोध घ्यायचा असेल की नाही, सुरेश भट असो, गालिब असो, कुणी असो, गालिब असा वरून कळतो का हो? सुरेश भट असा वरून कळतो का हो? आणि म्हणून मग मी तेवढा मोठा नसेनही कदाचित, पण एकदमच लहान असेल असंही नाही आहे. आणि त्यामुळे शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला आत यावं लागेल, अंदर आना पडेगा. नाकातोंडात पाणी जाईल, ती जाऊन म्हणजे गेलं तरी फिकीर नाही, असं जर असेल तर तुम्हाला शोध लागेल. कवीचा शोध असा. हा, जेवढं मी अंदर यायला पाहिजे, जेवढं मी आत आले आहे तुमचं फेसबुकवरचं मी वाचत राहते, तुमचे काही पुस्तकं माझ्या वाचण्यात आली. आता तुम्ही बोललात की तुमच्या कविता फास्ट मध्ये होतात, त्या फास्ट असल्या तरी थेट आहेत. राईट. थेटपणा एवढा की शिवी असू द्या किंवा ओवी असू द्या, ती तेवढीच दर्जेदार, म्हणजे शिवी सुद्धा यांची दर्जेदार आहे. आणि त्यामुळं हा जरी थेटपणा असला तरी एक गोष्ट म्हणजे मी माझ्या वाचनानुसार एवढं सांगते की एक प्रेक्षक म्हणून वाचताना, एक सामान्य माणूस म्हणून वाचताना जरी ते थेट शब्द असले तरी ते लागणारे नाहीये. त्याच्यामध्ये मेसेज थेट आहे, तुम्हाला म्हणायचं आहे तो थेटपणा लक्षात येतोय, तरी तुमच्यावरती कोण आरोप वगैरे करू शकत नाही. तर हे जे आहे शब्द फार चांगला तंत्र नाही आहे, ही मायेची माया आहे. आई पोराला म्हणते की रणवीच्या तू मरत नाही, तू मेला पाहिजे. आई ज्या पोराला म्हणते की नाही, तुम्ही लोक म्हणता ना पोराला की तू मेला पाहिजे, बरोबर आहे ना, तुझं मढ, बरोबर आहे की नाही असं. पण त्याच्या मागे तिचं प्रेम असते, त्या पोराला कधी राग येत नाही किंवा आईला सुद्धा कधी त्याच्याबद्दल, कारण ते प्रेम आहे, माया आहे. मी जीवनावर प्रेम करतो, मी कुणाला व्यक्तिशः शिवी देत नाही, माझा कुणाबद्दल राग नाही. राग असण्याचं कारण नाही, कोणी माझं काय वाकडं केलेलं आहे, कोण माझं काय नेणार आहे, कोण मला काय देणार आहे. लक्षात आलं की नाही? मला निसर्गानं जे काही दिलं असेल, जे जग माझ्या एक आता समजा 60च्या याच्यात आहे, पण 100 आणखी समजा जास्तीत जास्त 40-50 वर्षे फार झालं तर जगणार, बरोबर आहे. तेवढ्या दिलेला आहे स्पॅन, मी जगण्याचा प्रयत्न करतो. तुकारामाला 40-42 वर्ष मिळाली, दुष्यंत कुमारला त्याच्यापेक्षाही कमी मिळाली, ज्ञानेश्वराला तर त्याच्यापेक्षा कमी मिळाली, तरी ते जे भरभरून जगले आणि मी तेवढं काही करू शकलो नाही, याची मला खंत आहे. म्हणून मग दोषी जर असलो जीवनाचा तर मी माझ्या जीवनाचा गुन्हेगार आहे, मी दोषी आहे. मी जगाला कशाला दोष देऊ की यानं माझ्यासाठी नाही केलं, त्यानं मला संधी नाही दिली म्हणून माझ्या, असं काही नाही. थेटपणा दिसतो त्याच्यामध्ये, म्हणजे तुम्हाला एखाद्याला टोमणा जरी द्यायचा असला तर तो इतका शुद्ध असतो की समोरच्याला कळतं की हे मला उद्देशून आहे, बरोबर, तरी तो तुम्हाला बोलू शकत नाही. बरोबर. ही जी शब्दकला आहे, मग यातनं काही त्रास नाही, त्याला नाही, मला त्रास नाही झाला. याचं कारण असं मी तुम्हाला सांगतो, हे अतिशय चांगला मुद्दा आहे आणि मला त्रास नाही झाला. मी राजकारणाचाही मगाशी थोडासा ओझरता उल्लेख निघाला. मी राजकारणामध्ये माझे देशामधल्या सगळ्यात मोठ्या नेत्यांशी संबंध आलेले आहेत. आता मोदीजींशी नाही आला, तो भाग वेगळा, पण अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी, लालू प्रसाद यादव, शरद यादव, रामविलास पासवान, बरोबर आहे, सार्वभौमई, रेड्डी, कांती सिंग, या सगळ्या इकडे आपले
बाळासाहेब ठाकरे, नारायणराव राणे, छगन भुजबळ, मनोहर जोशी या सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांशी माझे थेट संबंध आले आणि मी थेट संवाद साधला. मला जे पटलं नाही ते माझ्या नेत्यांना मी स्टेजवरती सुद्धा स्पष्टपणे सांगितलं आणि त्यांनी सुद्धा तेवढ्याच त्यांचा मोठेपणा किंवा माझ्या याच्यामध्ये सुद्धा एक मनाचा त्याला काय म्हणून आपण विस्तार माझा असा मनाचा आवाका मोठा होत गेला असेल अशासाठी की माझ्या नेत्यांनी सुद्धा म्हटलं की वापरकर तुम्ही म्हणता हे बरोबर आहे पण आपल्याला जरा थोडीशी अडचण आहे त्यामुळे करता येणार नाही. हा जेव्हा एखादा नेता मला सांगतो तेव्हा त्या नेत्याबद्दलचा आदर तुमचा द्विगुणित होतो, वाढत जातो की नेता हे मान्य करतो पण तरी काही टेक्निकल अडचणी आहेत आपल्या हेही सांगतो. आणि म्हणून मला कसं झालं की मला आजपर्यंत मी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आलो हे खरं आहे पण गंमत अशी झाली की साऱ्या गावानं मला डोक्यावर घेतलं. मला कोणी काम करू दिलं नाही. आता घरी मी कामच करत नाही म्हणजे सगळे सांभाळून घेतात, मिसेस आहे, मुलं वगैरे सगळे. आणि हे खरं आहे की मी कुटुंबासाठी माझा तसा काही फारसा उपयोग नाही आहे. बरोबर माझी मुलगी तर मला काय पेईंग गेस्टच म्हणते कारण तर गंमत तीच एक फक्त बोलते बाकी कोणी बोलत नाही. मला सारं गावही माझं कौतुक करायचं कारण मी गायचं वगैरे छान ते तमाशा भजन नाटक हे सगळं. शंकरपट भरवला होता छोट्या छोट्या मुलांचा मी शंकरपट त्यावेळेस आणि त्याचे हँडबिल छापले वगैरे हे सगळं असं नवं काहीतरी करायचं स्वतः लिडरशिप हातात घेऊन करायचं. तर त्याच्यामुळे मला कसं वाटते मला तुम्ही जे म्हणता तो मुद्दा कसा आहे की मी जे काही बोलतो रागानं बोलतो चिडून बोलतो पण समोरच्या माणसाला माहित आहे की यार हे आत्मीयतेनं बोलतात बाकी काही यांचा वैयक्तिक स्वार्थ नाही आहे किंवा माझं काम नाही केलं किंवा माझ्यासाठी हे केलं नाही म्हणून मी बोलत नाही. म्हणून मला असं वाटतं की आजपर्यंत कुणीही अक्षरशः शिवसेनेचा पहिला जिल्हा प्रमुख मी तिकडचा होतो नागपूरचा विधानसभेची निवडणूक लढलो प्रचंड गाजली आमची निवडणूक. विनोद दुआनं दिल्लीवरून माझी मुलाखत घेतली होती. माझी मिसेस इथे आहे पोलिसांचा पहारा माझ्या इथे होता. माझा मुलगा पोलिसाच्या सोबत जेवायचा सिक्युरिटी गार्ड होता मला स्टेनगन घेऊन वगैरे सगळं अशा याच्यामध्ये राहिलो. मला खुनाच्या धमक्या अशा वेगवेगळ्या याच्यात मी यायच्या पण शिवसेनेच्या लोकांनी मला कधी अशी धमकी दिली नाही किंवा जिथे छगन भुजबळांसारख्या माणसाला लपून राहावं लागत होतं. मी शिवसेना सोडली तरी मला कोणी विरोध केला नाही कारण बाळासाहेबांच्या सोबत सुद्धा मी हे सगळं बोललो होतो की साहेब मंडल आयोगाला समर्थन आपल्याला करायला पाहिजे आणि जर आपण नाही केलं तर उद्या शिवसेनेला तडे गेल्याशिवाय राहणार नाही हे मी स्पष्ट बोललेलो आहे. त्याच्यामुळे जे काय बोलतो तुम्ही स्पष्ट बोलतो आणि त्यामुळे त्यांना मला असं वाटतं की त्यांना माझ्या प्रामाणिकपणाबद्दल चूक होऊ शकते माझी. मी एखाद्या ॲनालिसिसच्या बद्दल एखाद्या मुद्द्याबद्दल माझी चूक होऊ शकेल नाही असं नाही पण माझ्या मनात बेईमानी नाही आहे कुठल्याही संदर्भामध्ये. मी कोणत्याही भांडणाच्या संदर्भात बेईमानी नाही आहे. मी बनवाबनवी करत नाही आहे आणि अतिशय ट्रान्सपरंट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की समोरच्या लोकांनी कधी माझ्यावरती हमले किंवा काही असं करण्याचा प्रयत्न केला. माझं असं म्हणतं की तुमची ही जी वाङ्मयीन निर्मिती आहे या प्रक्रियेमध्ये तुमच्या आईच्या संस्काराचा काय वाटा आहे? ह्याच्यात एक गोष्ट सांगतो. खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. तुम्ही तर माझ्या घरी वगैरे राहणं वगैरे असे कुटुंबाचे हे आहात. माझ्या आयुष्यामध्ये यार काही गोष्टी खरंच विचित्र आहेत. मला माफ करा कदाचित मी थोडासा मी फक्त आयुष्यात 2दा रडलो. पण जसं आई अशिक्षितच होती भांडी धुणी करून तिनं माझं हे करण्याचा प्रयत्न केला. मी 11वीला असताना वडील वारले. 3 एकर शेती होती आणि मातीचं घर होतं. गवत घराच्या छपरावरती गवत होतं. काही नव्हतं. आईनं मेहनत करून शिकवलं मला पण मी मेरिट होतो म्हणजे प्रत्येक परीक्षेला मेरिट यायचो. अभ्यासही करायचो पण मेरिट होतो. आणि आईनं कधी किंवा वडील थोडे धार्मिक स्वरूपाचे होते आणि पण कधी कुणाच्या झगड्यात नाही भांडणात नाही काही नाही. चुलत भाऊ तर माझे पकवान वगैरे वाजवायचे भजन बिजन करायचे. आणि आमच्या इकडे संस्कार असे होते की वडील भावाच्या समोर वडिलांच्या समोर आईच्या समोर असं बसायचं नाही वगैरे म्हणजे असं ते वडील चुलत भावाचे संस्कार होते. दरारा होता त्यांचा त्यांच्यासमोर बोलायचं नाही. म्हणून मी माझं एक झालं की मी बोलत नव्हतो कुटुंबामध्ये. आताही आमच्या घरी मी जास्त बोलत नाही. मुलाशी किंवा सुनेशी बोलतो तर ते विषय असतात सिनेमाचे आणि मग सिनेमाचा विषय निघाला की ते बरोबर बोलतात. मिसेसच्या बाबतीमध्ये कसं आहे की ती धार्मिक आहे. संस्कृतमध्ये यमे आहे धार्मिक आहे. मी एकदम त्याच्या विरुद्ध आहे कट्टर आहे. मी अगदी निधर्मी आहे मूर्तीपूजक नाही आहे. त्या विषयावर आमचे खूप भांडणं झाले पण ठीक आहे. पण एक गोष्ट तिची ॲप्रिशिएट करायला पाहिजे की जेव्हा माझी सून ही मुस्लिम आहे मुस्लिम सून आहे आणि रजिस्टर्ड मॅरेज झालं आणि अगदी बिलकुल शांतपणे बिलकुल झंझट नाही भांडण नाही तलवारी नाही. आमच्याकडे तलवारी नव्हत्याच कुठून काढणार तर त्याच्यामुळे अगदी प्रेमानं आणि विशेष म्हणजे माझ्यापेक्षा जास्त कौतुक माझ्या मिसेसचं करायला पाहिजे कारण तिनं एका झटक्यात त्याला मान्यता दिली की खरं म्हणजे
आज आहेत त्या हा, आपल्या हो, समोर इकडे, हो. तर त्यांच्यासाठी म्हणून तुम्ही आज एखादी कविता एखादी मी नंतर ऐकवतो ती नंतर ऐकवी. वडिलांचे काय हे होतं सर? वडिलांचे काय झालं ते वडिलांचा सांगतो स्वभाव होता. की ते वडील साध्या प्रवृत्तीचे आणि संत साहित्याचा पगडा असलेले आमच्या गावातही हे सगळं होतं. भाऊ वगैरे तर असे साधे होते, बाकी खूप काही असं साहित्य आमच्या गावातच साहित्याचं वातावरण नव्हतं. हा हा आमच्या आजूबाजूच्या माझं गाव वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर या 3 जिल्ह्याच्या बॉर्डरवरती 16 किलोमीटर, बरं म्हणजे कोणत्याही बाजूनं जायचं तर तुम्हाला 16 किलोमीटर चालल्याशिवाय बस दिसायची नाही. जंगल आमचं ते ताडोबाचं जंगल, तिथले वाघ वगैरे आमच्याकडे यायचे. हां, तर त्याच्यामुळे वातावरण गावात काही नव्हतं, पण ते तमाशा यायचा, भजन यायचं, प्रवचन व्हायचं, कीर्तन व्हायचं, सप्ताह व्हायचा. त्या निमित्तानं मला ते माझ्या कानावरती पडायचं. तुकडोजी महाराज असो, गाडगे महाराज असो, गाडगे मला बाबासाहेब आंबेडकर वगैरे नंतर कॉलेजमध्ये आल्यानंतर माहीत झालं, पण त्याच्या आधी तुकडोजी महाराजांनीच माझं भरणपोषण जे केलं असेल वैचारिक, तर ते तुकडोजी महाराज, तुकाराम. कारण नंतर जेव्हा मी एका तुकडोजी महाराज राष्ट्र साहित्य संमेलनाचा अध्यक्ष जेव्हा झालो आणि त्याच्यासाठी भाषण लिहिण्याची जेव्हा वेळ आली, त्यावेळेस मला मी खूप विचार करून थकलो की म्हटलं झालं माझ्यामध्ये हे पुरोगामित्वाचं भूत घुसवलं कुणी. बरोबर. मी एकदम जो पूर्वी प्रवचन करत होतो, मी प्रवचन सुद्धा करत होतो. 8वा 9वा 10वा हे 3 वर्ग शिकत असताना चुलत बहिणीकडे राहून शिकत होतो नंदुरीला. तर प्रवचन करायचो असे 10व्या वर्गात असेपर्यंतचे माझ्याकडे 200-200 लोक असे गावातले जमा व्हायचे. मी प्रवचन, माझा आवाज वगैरे फार आहे. मी जर महाराज वगैरे झालो ना, ते आसारामपासून सगळ्यांचं, म्हणजे तसं नाही करणार पण कारण सख्खे सावली आहे, पण मी सांगतो सगळ्यांची सुट्टी करून टाकली. जसं बा भक्त म्हणे वा प्रेमनाथा, म्हणजे प्रीती पुराण मी कॉलेजमध्ये असताना लिहिलेलं बघा. हा, तर नमुना ऐकवतो ना ते. भक्त म्हणे वा प्रेमनाथा, प्रीती पुराण सांगे आता, प्रीती प्रकाश दाऊनी भक्ता, अन कृतार्थ करिबा तारुण्य हे. प्रीत पठण कधी न केले, प्रीत पठण कधी न केले, तारुण्य अवघे वाया गेले. झटले ते तरुण गेले, आणि आम्ही करतो हरिहरी. म्हणजे एक भक्त असतो आणि एक गुरु असतो, बरोबर आहे, किंवा एक मोठा देव असतो आणि एक छोटा देव असतो. तिकडे नरेंद्र असेल किंवा देवेंद्र असेल असं काहीतरी असते, विचारतात एक दुसऱ्याला. असंच असते पुराणामध्ये, ती स्टाईलच ती आहे. सांगा आम्हास कानमंत्र, जसा तो चेला, सांगा आम्हास कानमंत्र, पोरगी पटविण्याचे काय तंत्र. हे कॉलेजमध्ये असताना लिहिलेलं आहे सगळं पहा की, आणि त्यातले शब्द पहा, परफेक्शन पहा. म्हणजे मुद्दा कसा आहे, मला काय सांगायचं आहे की त्यातली जी लाईन आहे, विचार, एक जी गोष्ट आहे तशी बारकाव्यानं. सांगा आम्हास कानमंत्र, पोरगी पटविण्याचे काय तंत्र, काय नियम काय शास्त्र, सविस्तर वर्णन सांगावा. होतील अनंत उपकार, होतील अनंत उपकार, स्वर्गात असतील अमुचे पितर. हो, चुकून गेले असतील तर. होतील अनंत उपकार, स्वर्गात असतील अमुचे पितर, त्यांनाही आनंद होईल फार, अन वंश उद्धरला म्हणून. म्हणजे आता ही जी गंमत आहे, ही शब्दांची जी लय आहे, ही मी अभंग लिहीन ना, प्रेमाचा अनायसा विषय निघाला म्हणून, कारण पुढे कदाचित येणार आहे. हे बघा, प्रीतीचे अभंग म्हणून मी एक नवीन प्रकार लिहिला. येथे पाखरानी हवे तेव्हा यावे, येथे पाखरानी हवे तेव्हा यावे, वसवावी गावे आपलाली, आपलाली, येथे पाखरानी. पुढे बघ, हवे ते हवे त्याने यावे, हवे तसे गावे, हवे त्याने यावे. प्रेमाच्या या प्रांतामध्ये, बगीच्यामध्ये बोरवळकर साहेबांच्या, हवे तेव्हा हवे त्याने यावे, हवे तसे गावे, हवे तेव्हा जावे, हवे तेव्हा जावे, सोडोनिया येथे पाखरा. याच्यात मी थोडंसं विसरलं, जरा बोलू इच्छिन की बघा की याला अभंगच का म्हणायचं, केवळ त्या मीटरमध्ये आहे म्हणून अभंग म्हणायचं का. शेक्सर या ठिकाणी आहेत. गझलच्या संदर्भामध्ये सुरेश भटांनी गझल हा फॉर्म जसा मराठीमध्ये आणला, प्रभावीपणे आणला. माधव जुलियन यांनी प्रयत्न केला पण जमलं नाही. मंगेश पाडगावकरांनी प्रयत्न केला पण जमलं नाही. मंगेश पाडगावकर मोठे कवी, जुलियन मोठे कवी, त्याबद्दल वाद नाही, पण या बाबतीत नाही जमलं ना त्यांना. ज्यांना चिकन नाही जमलं त्यांना नाही जमलं, त्यांना वरण भात चांगला जमला वरण भात, आपण तेवढं क्रेडिट देऊ ना आपण त्यांना. तर याच पद्धतीनं बघा, याला अभंगच का म्हणायचं, जबरदस्तीनं म्हणायचं का, प्रीतीचाच का म्हणायचं. मग एक सिंपल पहा तुम्ही,
अभंग म्हटलं की त्याची भावना अशी वैश्विक असली पाहिजे. बरोबर. तुम्ही कोणती गोष्ट करा, बरोबर. अभंगाचं वैशिष्ट्य हे आहे की तो असं वैश्विक वाटला पाहिजे, तर तो अभंग. जो भंग होत नाही. हा, तो भंगू शकत नाही. आणि म्हणून ही भावना पाहता तुम्ही या अंगारा पहा. हवे त्याने यावे, हा. हवे तसे गावे, जे खडांची ते पसायदानामध्येच आहे. हवे त्याने यावे, हवे तसे गावे, हवे तेव्हा जावे सोडून येथे पाखरानी, हवे तेव्हा यावे येथे आधी पुढचा हे पहा. वापरली फांदी, प्रेमामध्ये बरेचदा विचारतात, बरे प्रश्न विचारतात. वापरली फांदी कोणी कोणी आधी, वापरली फांदी वापरली फांदी कोणी कोणी आधी, उगा त्याची यादी मागून. प्रेमाची ही अशी आहे. पुढे बघा अतिशय महत्त्वाचं. म्हणजे ही जी गंमत आहे, गंमतही करतो मी मध्ये, अध्यात्मामध्ये गंमत करतो, प्रेमामध्ये अध्यात्म आणतो, अध्यात्मामध्ये गंमत करतो. बघा आणि पुढे बघा. वापरली फांदी कोणी कोणी आधी, उगा त्याची यादी मागून येथे पाखरांनी. पुढे बघा. फक्त मागू नका, नाही सॉरी, वापरली फांदी कोणी कोणी आधी, उगा त्याची यादी मागून येथे पाखरांनी. पुढे बघा. मला नाही भिंती, राजकारण असो, समाजकारण असो, प्रत्यक्ष जीवन. आमच्या घरी सुद्धा सारे पाहुणे येतात जातात, सगळ्या नातेवाईकांच्याकडचे सगळे पाहुणे आमच्याकडे येतात. मला नाही भिंती कोठली कवाडे, मला नाही भिंती मला नाही भिंती कोठली कवाडे, सावलीचे भाडे देऊ नका येथे पाखरांनी. आता हे जे की सावलीचे भाडे, हे वैश्विक भावना आहे. बरोबर आहे. तुम्हाला जे वाटते ते घ्या, जे लागत असेल घ्या, सोडून द्या, ते जा. पण पुढे गंमत आहे. हे सगळं करत असताना बऱ्याचदा लोकांना प्रश्न असतो की प्रेम कविता लिहितो, मग ते तुम्ही प्रश्न तेही येतील. मी आता बोलायला नको, पण अनायसे त्या वळणावर आलो म्हणून बोलतो. पण माझी जाणीव, मी बोलत नाही. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की माझ्या कुटुंबात असे संस्कार झाले माझ्यावरती की मला वडीलधाऱ्यांच्या समोर बोलणं जमत नव्हतं. म्हणजे बोलायचं नाही, त्यांच्यासमोर बसायचं नाही, जेवत असेल तर बिलकुल तोंडाचा आवाज येता कामा नये, त्याच्यावर अर्धपोटी राहावं लागत होतं. अशी सुद्धा परिस्थिती होती. बरोबर आहे. तर हे संस्कार होते आणि त्याच्यातूनच वडिलांच्या सोबत बोलायचं नाही, कोणाच्या सोबत बोलायचं नाही, मग बायकोच्या सोबत बोलायचं नाही. बायको म्हणजे हे जे थोडं बोलायचं नाही म्हणजे कोणी मनाई नाही करत, पण ते असं तो एक संकोच असतो. आणि मग त्याच्यातून गंमत कशी झाली त्याच्यातून बघा. पण तरी सुद्धा जाण कशी असते, एखादा बोलणारा असतो, एखादा बोलतच नाही, एखादा बोलणारा असतो, एखादा बोलत नाही, पण त्यातली जाणीव. पण काय की मला नाही. पुढे बघा शेवटचा त्यातला बघा, त्यातली गंमत. मला नाही भिंती कोठली कवाडे, सावलीचे भाडे देऊ नका येथे पाखरांनी. मी काही मागत नाही. पुढे शेवटचा बघा. फक्त मागू नका. यातला सुद्धा मी संसाराच्या बद्दल जागरूक आहे किंवा नाही, या अभंगाच्या जुना आहे, आता नवा नाही आहे, पण जुना आहे. पण त्याच्या फक्त मागू नका हे समजून घ्या. फक्त मागू नका पिलांचे आभाळ, फक्त मागू नका पिलांचे आभाळ, एवढा सांभाळ करा माझा येथे पाखरांनी, हवे तेव्हा यावे येथे पाखरांनी. पण सर तुमच्या कवितेमध्ये अनेकदा पाखरू हे प्रतीक अनेकदा आहे आणि पाखराशी संबंधित ज्या घटना आहेत, घटना वगैरे हे अनेकदा आहेत. हे कसं नाही, आता पाखरू म्हणजे कसं सगळ्यांना जिवंत पाखरू हे कसं आहे, भरारीचं प्रतीक आहे.
उडण्याचं प्रतीक आहे, प्रयत्नाचं प्रतीक आहे, निरागसतेचं प्रतीक आहे, बरोबर आहे. आणि ते सतत असं हे प्रवाहित असते ना, सतत असं ते एका ठिकाणी असं राहत नाही. बरं, सवय प्रवाहीपणाचं प्रतीक आहे. तुमचं जीवनही तसंच जीवन. आणि म्हणून मी एका ठिकाणी राहिलो ना, भर दिवाळीच्या दिवशी मी कॉलेजमध्ये असताना भर दिवाळीच्या दिवशी मी कुठेतरी दुसरीकडेच असायचो. नाही, पाखरू हे एवढी प्रतीक सांगितली. पाखरू प्रेमाचं म्हणजे प्रतीक आहे. एखाद्या पाखरू सखीला प्रेयसीला किंवा एखाद्या मुलीला प्रपोज करायचं तर पाखरू पटलं, पाखरू आलं. म्हणजे मला काही अनुभव असे माझ्या मित्रमैत्रिणी सांगितले आहेत की तुमच्या प्रेम कविता घेऊन तुमच्या प्रेम कविता घेऊन एखाद्याला प्रपोज करावं. आणि मग अशा जोड्या आहेत समोर. खूप आहेत. हा, मग त्याबद्दल एखादा तुमचा अनुभव असा? असे खूप आहेत. चांगल्या मोठ्या फर्स्ट क्लास ऑफिसर पासून सुद्धा आहेत की ज्यांनी माझ्या कविता ऐकून जमवला. तर त्याला मी काय करू, मग भानगडी झाल्या तर मग माझ्याकडे येतात. मी म्हटलं मी तुम्हाला काही म्हटलं होतं, त्याचं व्याज मागत आहे सर. व्याज नाही, मी सांगितलं सावलीचे भाडे देऊ नका. आणि जगाच्या कल्याणा संतांची विभूती. माझ्यावरती जो म्हणजे संस्कार जो आहे, माझ्यावरती जो प्रभाव आहे संत साहित्याचा आहे. आणि त्यामुळे जगाच्यासाठी मला माझ्या शब्दांच्यामुळे जर कोणाचं प्रेम जमत असेल का हो, तर त्याच्यात मला दुःख असण्याचं काय कारण. माझ्या कविता लोकांच्या तोंडी आहेत, लोक वापरतात, त्यांना माहित नाही माझं नाव आहे, ही माझी कविता आहे म्हणून, पण सगळं झाल्यानंतर मग समजलं की अरे हे तर वापर करायचं. कधी कधी दोघंही भेटतात की सर आम्ही दोघंही म्हणतात एकमेकाला पटवलं माझ्याच कविता, असंही करतात. ही चांगली गोष्ट आहे. आपल्या शब्दांना जर असा मान मिळत असेल. होय सर, पण अशा तुमच्या कविता आणि वेशी वर्तमानपत्रांना वापरले जातात, निबंधामध्ये वापरले जातात. हा माझा अनुभव आहे, मी असं वाचन केलेलं आहे. पण सर एक गोष्ट असं सांगू तुम्हाला, तुम्ही संत साहित्याकडून प्रेम पुराणाकडे गेलात. प्रेम पुराणाकडनं परत तुमच्या सामाजिक कवितेकडे वळला. ते सामाजिक कवितेकडे कसं वळला? नाही, माझं मी कशाकडून कसं वळलो असं मुळीच नाही. माझं कसं आहे, मोठा मॉल आहे. माझं जीवन हे सगळं असा मोठा मॉल आहे, त्याच्यामध्ये सगळं आहे. सगळं आहे. मिरची आहे, मसाले आहे, मीठ आहे, चिकन आहे, देशी कोंबडी आहे, विदेशी कोंबडी आहे, ते सगळं आहे. तिथे तुम्हाला काय पाहिजे ते तुम्हाला घ्यायचं आहे. माझ्याकडे मी याच्यातून वळलो त्याच्यातून वळलो असं काही नाही. ते मॉल काही कुठे वळत नाही, त्याला सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. तुम्हाला काय पाहिजे टच करो मिल जाएगा. ह्या मॉल मधला एक नाजूक शेर असा आहे की शहाण्या ढगालाही झाली खबर, तिला पावसाळा हवा दे. एकीकडे इतकी नाजूक आणि एवढी नजाकत, आणि दुसरीकडे इकडं आता जे काही हे झालं, इलेक्शन झालं, त्याच्यामध्ये राधेचं पोलिंग पूल पण तुम्ही मांडलं आहे. तर राधा पण एक शृंगाराची बाजू, पण इथं पोलिंग पूल तिचं वेगळ्याच पद्धतीनं, आणि एकीकडे तिला पावसाळा हवा दे हवं. तर हा जो कॉन्ट्रास्ट आहे, दोन्ही मधला फरक, हा जीवनाची हीच गंमत आहे की तुम्हाला सगळ्या अँगलनं पाहता आलं पाहिजे. ज्याला जितके अँगल, आता माझी नजर आहे, हा जो कॅमेरा आहे, हा कॅमेरा जर असा काय 36 काय म्हणतो असं काहीतरी अँगलनं जर फिरत असेल, उसकी माझी अलग आहे ना. आता तो कॅमेरा स्थिर आहे, तो एका विशिष्ट अँगलला आहे, तो जसा फिरत असेल. मला निसर्गानं असा कॅमेरा दिला, असं मन दिलं, असे शब्द दिले की शहाण्या ढगालाही झाली खबर. बघा, शहाण्या ढगालाही झाली खबर, शहाण्या ढगालाही झाली खबर, तिला पावसाळा हवा देहभर, तिला पावसा. असं कुणीतरी असते ना की ज्याला वाटते की मनापासून जगलं पाहिजे संपूर्ण. तिचा 7-12, मला वाटतं तीच गजल आहे, त्यातलाच आहे ना, ताजी गजल आहे. तिचा 7-12 बियरचे तळे, तिचा अथांग तलाव आहे. शेख सर चलता है ना, तिचा 7-12 बियरचे तळे. म्हणजे आहो ती काय चंद्रपूर राजू रायला मी साहित्य संमेलनाला गेलो होतो. तुम्हाला गमत सांगतो, आपकी अदालत वगैरे सारखं असते की नाही, ते त्या आरोपीच्या पिंजऱ्यात मी होतो. माझी मुलाखत, अभिरूप न्यायालय, त्याच्यात मुलाखत माझ्यावर आरोप ठेवण्यात आले की तुम्ही असं काही लिहिता, बियरचे तळे, मग तरुणांच्यावर काय परिणाम होणार नाही, त्याचा काय परिणाम होईल दाखवा. तर म्हणे बाबा, मी म्हटलं बाबा तुमची गजल ऐकवा म्हणे. मी म्हटलं बाबा ऐकवतो, पण माझ्याकडे गजल नाही आहे असं मी एवढं बोललो. आणि 3 दिवस झाले होते ती गजल लिहिल्याला, फक्त फेसबुकवर टाकली मी. 3 दिवस फक्त. तुम्हाला मी सांगतो, त्या हॉलमधून किमान 4 जणांनी पटकन फोन पुढे केले, सर आमच्या मोबाईलमध्ये आले. 4 जणांनी पुढे केले, बाकीच्यांनी तर समजा सोडा. आणि एक मॅडम बिलकुल धावत आल्या, सर माझ्या हातात मोबाईल दिला. मग दुसरा एक पुरुष आला. मी म्हटलं यार मॅडमचा आहे, घेऊ दे ना जरा. म्हणजे आता गमतीचा भाग आहे. पण हे जे आहे की नाही, म्हणजे 4 लोकांच्या मोबाईलमध्ये ती ताबडतोब तिथे होती. म्हणजे अशी किती लोक, म्हणून काय ते शहाण्या
ढगालाही झाली खबर, शहाण्या ढगालाही झाली खबर, तिला पावसाळा हवा देहभर, वा तिला पावसाळा हवा देहभर. पुढे बघा शेर. तिचा 7-12 बियरचे तळे, तिचा 7-12 बियरचे तळे, तिचा 7-12 बियरचे तळे, जरा प्यायलो घोट भर घोट भर जरा. अरे मी तर बहुत घोटभर घेतला तरी एवढी नशा तुम्हाला येऊन राहील, मला नाही. म्हणजे माझी कविता आता ही जर आपण प्रेयसीच्या याच्या अंगाने पाहतो, पण माझ्या कवितेचं एक गंमत आहे पुन्हा की माझ्या बहुतेक कविता लोकांना प्रेयसीवर लिहिलेल्या असंच वाटते. त्याच्यामुळे त्यांना वाटते किती जणी असतील वगैरे. श्रीकृष्णाची त्यासाठी विचारलं की संदर्भ राधेचा आला तरी हा ते सांगतो. काही प्रश्नाच्या बद्दल सांगतो. बरं चांगला प्रश्न आहे, तर तुम्ही असं सोडून ठेवा, म्हणजे असं हा पकडून ठेवा. तर गंमत कशी आहे कसं वाटते, पण बरेचदा मी माझी कविता प्रेयसीच्या अनुषंगाने जरी सांगत असलो की नाही, तरी ती सामाजिक भाष्य करणारी कविता आहे. ती सामाजिक भाष्य करणारी की आता याच्यामध्ये बघा, एक पारोमिता गोस्वामी तुम्हाला नाव माहिती असेल, दारूबंदीचं फार मोठं आंदोलन या महाराष्ट्रामधलं त्या बाईने का केलं. माझी मैत्रीण आहे, चांगली मैत्रीण आहे, हुशार आहे, बंगाली आहे, पण मराठी साहित्याचा अभ्यास आहे, रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्याचा अभ्यास आहे, इंग्रजी साहित्याचा अभ्यास आहे. त्यांनी एकदा मला फोन केला की सर असं हे झालं, आणि ते काय एका मंत्र्याने त्यांना बोलावलं मदत करतो म्हणून, आणि 500 रुपये हातात दिले. ती बाई 100 किलोमीटरवरून गेली. कारण 100 किलोमीटरवरून गेली आणि त्या कॅबिनेट मंत्र्याने, केंद्रीय मंत्र्याने किती रुपये दिले? 500 रुपये. ती डिस्टर्ब बोलली नाही, बताई बरोबर आहे ना. ती म्हणाली की सर मी काय बोलू, मला काही कळत नाहीये, कशाला बोलावलं या माणसानं, मला कशाला माझा टाइम वेस्ट केला, मी तर काही मागितलं नव्हतं. ती अशी भरून म्हणजे बरोबर आहे. आणि मी लगेच काय बोललो, म्हटलं मॅडम असं आहे की काही चिंता नाही करायची, त्यानं कौतुक केलं, त्यानं मदत केली नाही केली, आपण याचा विचार कधी करायचा नाही. आपली जी भट्टी आहे, आपली एनर्जी, आपल्या एनर्जीचे सोर्सेस जे आहेत हे कुठे असले पाहिजे? आपल्यामध्येच असले पाहिजे. बाहेरून कौतुक नाही केलं म्हणून टाळी नाही वाजवली म्हणून आपण आपली कविता बोलत नसेल तो मजा नाही आहे. आणि म्हणून मला कोणती कविता झाली मी सांगतो तुम्हाला. बघा आता ती कविता कशी आहे, झाली कुठून आणि ती गेली कुठे. तर कवितेच्या बद्दल कसं एक धागा आपल्या हातात सापडतो, आणि त्या धाग्याचं मग आपण चटई बनवायची की तुमच्यातून गालीच्या बनवायचा की सतरंजी बनवायची की टावेल बनवायचा की चटणीच्या कापड बनवायचं, हे आपल्यावर अवलंबून. एक धागा महत्वाचा असतो आणि ते कशातूनही होतो. कापूस एकच आहे बरोबर, पण त्याचे सगळे या आपल्या अंगावरती असलेल्या विविध कपडा आहेत, बरोबर आहे. आणि म्हणतो बघा ती कविता कशी झाली पहा. जेव्हा त्यांनी म्हटलं की बाबा भट्टी, मी म्हटलं त्यांना की आपली भट्टी आपल्यात असली पाहिजे, आपण निराश होण्याचं कारण नाही. सामाजिक 100% सामाजिक संदर्भ आणि सामाजिक कार्यकर्ता, तिच्यासारखी एक मोठी नेता जिचे त्या ठिकाणी फ्रस्ट्रेशनच्या त्या पॉईंटवरती, बरोबर आहे ना, निराशेच्या गर्तेत असताना जेव्हा मला फोन करते आणि मी तिला सांगितलं, आणि मला कविता कशी झाली, माझ्यातच भट्टी आहे, माझ्यातच आहे दारू. कारण मी पटकन तिला बोलून गेलो की आपली भट्टी आपल्यात असली पाहिजे, आपलं एनर्जीचं केंद्र आपल्यातच असलं पाहिजे, इतरांच्या भरोशावर राहून आंदोलन करता येत नाही, हे मी बोललो, बरोबर आहे. आणि म्हणून माझ्यातच भट्टी, आता ती कविता कशी जाते पहा. माझ्यातच भट्टी आहे, माझ्यातच आहे दारू, माझ्यातच भट्टी आहे, माझ्यातच आहे दारू, दे ओठ तुझे इकडे दे. आता एकदम कवितेने पहा कशी. दे ओठ तुझे इकडे दे, चल पेग नव्याने मारू, माझ्यातच भट्टी आहे, माझ्यातच आहे दारू. आता पुढे बघा. आता इथपर्यंत आपल्याला वाटते की आपणही बघतो ना आपल्याला. दे ओठ तुझे इकडे दे, चल पेग नव्याने मारू, माझ्यातच भट्टी आहे, माझ्यातच आहे. आता पुढचा शेर पहा, आणि मग आपण अपनी औकात में आ जाता है आदमी. हा ब्रँडच असली आहे, शाहीर आणि संतांचा. जगात 2च ब्रँड आहेत. मी सांगितलं की मी शाहीर होतो, 7व्या वर्गात असेपर्यंत शाहीर होतो, मी प्रवचन करत होतो, हे सांगितलं. पंचरत्न हरिपाठ मला पाठ होतं, बरोबर आहे. हा ब्रँडच असली आहे, शाहीर आणि संतांचा. पुढे बघा आता. हा इथपर्यंत लोक आपले, हा ब्रँडच असली आहे, शाहीर आणि संतांचा,
झक मारत येईल दुनिया मी हाक कशाला मारू, झक मारत येईल दुनिया. अरे संतांच्या लाईन मध्ये जायचं असेल तरी इकडेच यावं लागेल, शाहिराच्या लाईन मध्ये जावं लागत असेल तरी इकडे यावं लागत असेल, आणि शाहिराशी तुम्हाला जमत नसेल, संतांशी जमत नसेल तर तुम्ही कामातून गेले, मला त्याची चिंता करण्याचं कारण नाही. सगळ्या त्याच्यामुळे ज्यांना शाहिरांचं महत्व नाही, ज्यांना संतांचं महत्व नाही, ज्यांना त्याचं महत्व कळत नसेल, संतांचा प्रामाणिकपणा, संतांचा ट्रान्सपरन्सीपणा, पारदर्शीपणा आणि शाहिराचा बेधुंदपणा, ज्याला आपण काय म्हणू बिलबुला, तर हे ज्याला जमत नाही, याची किंमत ज्याला कळत नाही तो गेला ना 12च्या भावात. मी कशाला टेन्शन घेऊ. आणि त्याच्यामुळे आता यातली गंमत पाहिजे. तर आता ही जी आपण त्याला काय म्हणू, आपण ही गझल घेऊया की माझ्या हातच भट्टी आहे, माझ्या हातच आहे दारू, दे ओठ तुझे इकडे दे. याचा अर्थ काय कुणालाही वाटेल, कारण आपल्या डोक्यात मध्ये काय आहे की बाबा तुझे ओठ दे, बरोबर आहे, तेवढंच येणार ना की बाबा तुझे ओठ दे, आणि आपण ठीक आहे, बरोबर आहे की नाही, पुढचं मी सांगत नाही. पण गंमत कशी आहे तेही बोलीन, म्हणजे तिथे मी काही लपवत वगैरे काही नाही, सगळं खुल्लम खुल्ला आपला डिपार्टमेंट देखो यार. पण आता पुढे सांगतो पहा की माझ्यातच भट्टी आहे, माझ्यातच आहे दारू, दे ओठ तुझे इकडे दे. म्हणजे काय, तू माझ्यासारखा बोलायला शिक, तू तुझे ओठ माझ्यासारखे दे यार मला. तू कुठे गहाण ठेवलेले आहे, तू काल वाढ झाले तरी झेलले पाहिजे, दुःख डोळ्यामध्ये पेलले पाहिजे, हे जगाला नव्हे मी तुला सांगतो, एकदा तू खरे बोलले पाहिजे. आणि म्हणून तुझे ओठ माझ्याकडे दे, नाही तर तू माझ्याजवळ येऊच नको, तुझी लायकीच नाही माझ्याजवळ येते. तू जर मारे नाही मला असं वाटते, मला तसं वाटते, आणि बोलण्याची ताकद नसेल, कोणी जरूरत नाही. हा संदर्भच बदलला पूर्ण. म्हणूनच म्हणतो कसं, माझी कविता पाहायची असेल म्हणून की देवोठ तुझे इकडे दे, चल पेगरव्याने मारू, तू माझ्यासारखं बोलायला शिक और फिर देख जीवनाची मजा काय येते, जीवनाची नशा काय येते. महात्मा गांधी काय झाले, हे सगळे महात्मे कसे झाले, तुकडोजी महाराज काय झाले, तुकारामांना जीवन सारं मारून टाकलं लोकांनी, काय गॅलिलिओनं सांगितलं मार डाळो, पण पृथ्वी फिरते म्हणजे फिरते, बरोबर आहे की नाही. आज गॅलिलिओचं नाव घ्यावं लागते ना तुम्हाला, तो हिम्मत करणी पडेगी. आणि मग गंमत कशी आहे की म्हणून चिंता करायची नाही. आणि बिलकुल जसं पहा ना की तशी गोष्ट काही पुराणी नव्हे, पाखरांचा संदर्भात सखे साजणीच्या शेवटच्या पृष्ठावर ते आहे पहा 4 ओळी, किरुबाई आहे ही, की तशी गोष्ट काही पुराणी नव्हे, खुळ्या पाखरांची कहाणी नव्हे. ये कोई पुरानी बातें नहीं है. तशी गोष्ट काही पुराणी नव्हे, खुळ्या पाखरांची कहाणी नव्हे, तरी पारध्याला कसा दोष द्यावा, शिकारी विना जिंदगानी नव्हे. तो शिकार तर होते रहेगी, पारधी नाही राहील तर पक्ष्यांच्या धावण्याला पळण्याला मजा येणार नाही. तो उसको करने दो, चलाने दो तीर. आय तो वेळा शिकारी, शिकाऱ्याचा विषय निघाला सहज 2च ओळी. हाय तो वेळा शिकारी, मरू नाही झंकारला. हाय तो वेळा शिकारी, मरू नाही झंकारला. बाण एका पक्षिणीने पारध्याला मारला. आणि त्याच्यामुळे अशा पक्षी असल्या पाहिजे की ज्या पारध्याला बाण मारते. उसमें शहीद होने में मजा है यार. नहीं तो साले क्या कारपोरेशन के कचरा कुंडे में जाके मरेंगे तो उसमें कोई मतलब है क्या. सर हे जे या जीवन प्रवासामध्ये तुम्हाला वरोरा हे गाव फार तुमच्या जीवनाचं टर्निंग पॉईंट राहिलेलं आहे. आणि विशेष म्हणजे प्राध्यापक मधुकर आणि बाबा आमटे ही जी तुमची श्रद्धा राहिली, आणि तो तुमचा काळ होता, म्हणजे आयुष्याचा म्हणजे पडझडीचा काळ होता, तर हे गाव तुमचं कर्मभूमी राहिलं, इथून तुम्ही वेगळ्या वळणावर झाले. हा, मला ह्या काही गोष्टी कळत नाहीत साला. म्हणजे खरंच सर मला, कारण एक तर गावात पार्श्वभूमी नव्हती तशी काही, मॅट्रिकवाले सुद्धा 1-2 असतील त्यावेळेस, आणि अतिशय गरीब परिस्थिती, कोणी काही सांगणार नाही, काही नाही. मी नंदुरीच्या शाळेमधून मेरिट आलो, विदर्भातून सेकंड, पैदल चालत गेले. पैदल मॅट्रिकला वगैरे माझ्या पायात चप्पल नव्हती, मॅट्रिकला वगैरे चप्पल नव्हती. पहिली चप्पल मी कॉलेजमध्ये गेल्यानंतर घेतली. आणि मला मग आमच्याच संस्थेचं कॉलेज हिंगणघाटला होतं, RS बिडकर कॉलेज, आणि आमचे मुख्याध्यापक होते रिठे सर, ते माझ्या खूप मागे लागले, कारण बाबा विदर्भात पहिल्यांदा मेरिट आला आपल्या शाळेकडला, खेड्यातल्या विदर्भातून, म्हणजे तर त्याच्यामुळे ते म्हणाले की तू RS बिडकरमध्ये ॲडमिशन घे, सगळा खर्च वगैरे करण्याची मी व्यवस्था करतो मॅनेजमेंटला सांगून. पण मी हिंगणघाटला नाही गेलो. मला हे सुद्धा कळत नाही माझं हे असं का.
वास्तविक त्यावेळेस माझी राहण्याची सोय कशी होईल, कुठे खायला मिळेल की नाही, मी रस्त्यावर झोपावं लागेल की काय, ऍडमिशनसाठी पैसे नाही, अशी परिस्थिती होती. पण मी जिद्दीनं गेलो बरोबरायला, जिद्दीनं गेलो बरोबरायला. आणि योगायोग असा की मी जसा गेलो भेटायला आणि मार्कशीट दाखवली, त्यांनी माझ्याकडे पाहिलं, अरे कुठे थांबणार, तर म्हटलं साहेब काही नाही, चल. वा वा. म्हणजे काय, मला प्रत्येक ठिकाणी स्पेशल ट्रीटमेंट मिळाली. एक वर्ष लागलं. चल कोण म्हणाल, तुम्हाला चल कोण म्हणाल? चल म्हणजे आमचे ते शेंडे सर होते, पी एल शेंडे. तर त्यांनी जेव्हा मी ते मार्कशीट घेऊन गेलो, त्यांनी अरे, त्यांना वाटलं की सर सगळ्या विषयामध्ये डिस्टिंक्शन, कॉमर्सला त्यावेळेस म्हणजे ते फार, आणि मेरिट होतोच सेकंड. अरे म्हणजे तू मेरिट आहे? म्हटलं हो सर. कोणता? म्हटलं दुसरा. अरे पहिला मेरिट आहे आपल्याच वर्गात आम्ही यावर्षी. म्हणजे नागपूरचाही होता तो. खरं म्हणजे योगायोग पहा की तो नागपूरच्या शाळेमधून आला होता, तर तो पहिला मेरिट आहे आमच्या शाळेमध्ये. त्याच्या आईची ट्रान्सफर झाली होती तिकडे, म्हणून तोही तिथे होता. मग म्हणे तुझी राहण्याची सोय कुठे आहे? तर म्हटलं सर काहीच माहीत नाही मला, अजून काही नक्की नाही. चल म्हणे. लगेच त्यांनी घेतली, ती अशी टिनाची बॅग होती, डोक्यावर घेतली आणि निघालो. असे तोपलेंचे सर तिकडून समोरून येत होते. तो मधुकर राव म्हणे, शेंडे सर. मला तो प्रसंग आठ, मधुकर राव, एक विद्यार्थी तुम्हाला दिला म्हणे. ठीक आहे. आणि गंमत अशी की त्या हॉस्टेलवरती पर्सेंटेज बेसिसवर सगळ्यांचं सिलेक्शन व्हायचं. गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, ते काही सरकारचा पैसा मिळत नव्हता, तर सगळं पर्सेंटेज बेसिसवर सिलेक्शन व्हायचं. त्यामध्ये फक्त सायन्सचे विद्यार्थी टिकायचे. मी एकमेव विद्यार्थी होतो कॉमर्सचा, एकमेव विद्यार्थी होतो कॉमर्सचा. आणि मी कॉमर्सला सुद्धा का गेलो ही सुद्धा गंमत आहे. मला मॅथमॅटिक्स जमत नव्हतं किंवा बायोलॉजी जमत नव्हतं, काही हा विषयच नव्हता. सगळे विषय मला मस्त जमत होते. पण आमच्या वेळेस 8व्या वर्गापासून की 9व्या वर्गापासून ब्रँच बदलायची, फॅकल्टी बदलायची. आमच्या वेळेस फॅकल्टी 9व्या वर्गापासून बदलायची. आणि त्याच्यासाठी मला मग हिंगणघाटला जावं लागत होतं. तर हिंगणघाटला त्यावेळेस मी जाऊ शकत नव्हतो 8व्या वर्गानंतर, राहण्याची सोय नव्हती. म्हणून मग मला नाईलाजाने कॉमर्सच घ्यावं लागलं. कॉमर्स घेतल्यामुळे मग BCom झालो, तिथे सगळ्या याच्यात मेरिट आलो. मग CA जॉईन केलं, पण ते सोडून दिलं. सोडून एवढ्यासाठी दिलं की मला माहित होतं की रेग्युलर प्रॅक्टिस करू शकत नाही आपण, आपला धंदा नाही आहे रेग्युलर राहणं. आणि म्हणून मग उपलेंचेवर सरांचा काय नाही, उपलेंचेवर सर तिथले संस्कार, जसं बाबा आमचे संस्कार, उपलेंचेवर सरांचं सर्व गरीब विद्यार्थ्यांसाठी चालवायचे ते हॉस्टेल, लोकांच्या मदतीतून चालायचं. आता त्या हॉस्टेलला पाहून तिथल्या माझी विद्यार्थ्यांनी मिळून आम्ही नागपूरला हॉस्टेल स्थापन केलं. त्याचा अध्यक्ष मी आहे 17 वर्षापासून. 17 वर्षापासून ते हॉस्टेल, आमच्याकडे शेकडो विद्यार्थी आतापर्यंत देश विदेशामध्ये शिकलेले आहेत. आणि आमच्या हॉस्टेलचं वैशिष्ट्यच आहे का मी सरकारकडे पैसा मागत नाहीच. ते घ्या म्हणते ते घेत नाही, घ्या म्हणतात ते घेत नाही. एवढंच नाही तर आम्ही डोनेशन मागायला सुद्धा कुणाकडे जात नाही. ज्यांना वाटलं ते देतात. ते म्हणतात की नाही आम्हाला तुम्हाला द्यायचं आहे, अशी ती हे आहे. आणि 17 वर्षापासून आमचा चहाचा सुद्धा खर्च नाही. आज आमच्या हॉस्टेलची बिल्डिंग 2 ते 2.5 कोटीची आमची हॉस्टेलची बिल्डिंग आहे. पाहिल्यानंतर कोणी म्हणणार नाही, ते हॉटेल सारखं वाटतं. सदा मोडणाऱ्या प्रथेसारखा किंवा लांडग्याच्या कथेसारखा, कशाला पुन्हा शब्द देशी नव्याने, तुझा शब्द येतो व्यथेसारखा. हे सखे साजणीमधल्या तुमचे 4 ओळी आहेत. आणि शिवाय सखे साजणीमुळे तुमची वेगळी ओळख निर्माण झालेली आहे, ज्यामुळे आज तुम्हाला एवढी प्रसिद्धी आहे. किंवा सखे साजणी म्हटलं की ज्ञानेश वाकोडकर हे एक समीकरण बनलेलं आहे. तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगा? खरं म्हणजे ही गोष्ट तशी खरी आहे की बाबा सखे साजणीमुळे मला जास्त ओळख मिळाली, प्रचंड ओळख मिळाली असं म्हणता येईल. चाहते खूप मिळाले, याबद्दल वाद नाही. ही MA ला अभ्यासाला सुद्धा होती आणि नांदेड विद्यापीठाला. आणि याच्यावरती मिलिंद इंगळेचा अल्बम सुद्धा निघालेला आहे. याचे हजारो प्रयोग झालेले आहे, हे खरं आहे. पण मला खरी ओळख मिळाली ती सखे साजणीमुळे नाही आहे, ती जास्त ओळख मिळाली शृंगारमुळे. अंगार आणि शृंगार या माझ्या कार्यक्रमामुळे. मी सुरुवातीलाच मी अंगार आणि शृंगार हे कार्यक्रम सुरू केले. मी कवी संमेलनाच्या कळपात वगैरे सहसा जात नव्हतो. मी स्वतंत्रपणे कार्यक्रम सुरू केले, कारण मला माहित होते की यांच्याशी माझं फारसं जमण्यासारखं नाही. माझ्या कवितेला बाज वेगळा आहे, माझी स्टाईल वेगळी आहे. जीवनाचे सार आहे, मी खुला व्यवहार आहे. अंगार आणि शृंगार मधलं बघा की जीवनाचे सार आहे, मी खुला व्यवहार आहे. का उगा जळतात काटे, मी फुलांचा यार आहे. आणि हा जो बेधडकपणा आहे, किंवा मी माझ्या स्वप्नांची बाग लावणार आहे, क्रांती विद्रोह, मी माझ्या स्वप्नांची बाग लावणार आहे, मी माझ्या स्वप्नांची बाग लावणार आहे. काही स्वप्न स्वस्त, काही महाग लावणार आहे. मी माझ्या विद्यार्थी असताना लिहिलेल्या ओळी आहेत बघा. याच्यात एका ओळीचा आजही मी एक ओळ इकडची तिकडे, एक ओळ नाही सॉरी एक शब्द इकडचा तिकडे करणं मला कठीण जाते. तर हे नैसर्गिक आहे मला, म्हणजे मला खूप काही की मी माझ्या स्वप्नांची बाग लावणार आहे. काही स्वप्न स्वस्त, काही महाग लावणार आहे. त्या झोपडीतल्या देवांच्या देवत्वाची शपथ.
आहा. त्या झोपडीतल्या देवांच्या देवत्वाची शपथ या महालातल्या देवांना मी आग लावणार क्या आहे. बात, बहुत बढ़िया. वा वा. आता हे जे आहे किंवा हाय या देश आता खूप झाली माणसं. आजच्या चळवळी आमच्या कशा, राजकारण आमचं कसं, नेते आमचे कसे, समाज आमचा कसा कुठे चालला. हाय या देशात आता खूप झाली माणसे, कंस आणि रावणाचे रूप झाली माणसे. बघा एक एक शब्द बघा, त्यातलं मात्रा आहे ते सगळं. हाय या देशात आता खूप झाली माणसे, कंस आणि रावणाचे रूप झाली माणसे, हक्क पुले मागण्याला पेटल्या होत्या मशाली. हक्क पुले मागण्याला पेटल्या होत्या मशाली, पण एक तुकडा पाहिला आणि चूप झाली. सही बात. तर ही जी वस्तुस्थिती आहे, हे जे विधारक सत्य आहे, आणि म्हणून मोठे मोठे महापुरुष जिथे हतबल झाल्यासारखे कधी कधी थोडा वेळ पॉज घेतात, तशी ती परिस्थिती आहे, ती अवस्था आहे, ते मी अनुभवतो आहे. हे काही नव्यानं नाही आहे मला. आणि तरी सुद्धा मी जे म्हटलं की माझ्या हाताचं भट्टी आहे ते त्याच्यामुळे आहे. माझी भट्टी माझ्यात आहे, ती विझणार नाही. तुमची जर दगड कविताही फार प्रसिद्ध आहे. दगड आहे. किंवा त्याच्या हे बघा ना, त्याच्या या दिल माझी जुनी गझल सर, शेख सर, जुनी गझल माझी, मी अगदी या अमृता प्रीतम ज्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला आली होती नागपूरला, बहुजन साहित्य संमेलन, त्यावेळी जो विशेषांक निघाला होता त्याच्यामध्ये माझी गझल तेव्हा होती पहा, कितीतरी वर्षापूर्वी. या दिलदार मैफलीला, ही सुरेश वाडकरांनी वगैरे गायली, अनेक ठिकाणी लोकांची गायली. या दिलदार मैफलीला माझा सलाम आहे. या दिलदार मैफलीला माझा सलाम आहे. माझ्यातल्याच मीला, माझ्यातल्याच मीला माझा सलाम आहे. मी इतरांची कॉपी करण्याचा प्रयत्न नाही करणार, काय गरज आहे. आणि माझ्या जे माझं अहम ब्रह्मास्मी वगैरे आपण म्हणतो, हे सगळं आहे ना, अत्तदीप भव, हे काय आहे, हे सगळं तेच आहे. तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी, हे संतांनी सांगितलं. आपण आपल्या आत शोध घेतच नाही. उंदीर मरून पडला असेल तर तो घरातच पडलेला आहे. आपण बाहेर शोधतो, चौकामध्ये जाऊन उंदीर मेला करे, उंदीर मेला करे. हे सगळे आपल्या समस्यांचे मूळ जे आहेत ना, ही अशी आपण सोल्युशन मिळत नाही. म्हणून घरात जे काही असेल ते चांगलं तुमच्या घरात आहे, या तुमच्या आत आहे. आणि त्या सुग्रास पंगतीला गर्दी प्रचंड झाली. त्या असं नाही की मला मिळालं नाही. मी राजकारणामध्ये, समाजकारण मोठ्या मी की पोस्टवरच होतो, मोठ्या याच्यावरती. त्या सुग्रास पंगतीला गर्दी प्रचंड झाली. त्या सुग्रास पंगतीला गर्दी प्रचंड झाली, गर्दी प्रचंड झाली. या जळक्याच भाकरीला, या जळक्याच भाकरीला माझा सलाम आहे. म्हणजे मी ते सगळं पाहिलेलं आहे, असं मिळत नाही म्हणून मी त्याचा दुस्वास करत नाही. हे सगळं मी भोगून सर्व आलो, मी भोगून सर्व आलो, ते अय्याश राजवाडे. मुख्यमंत्र्याच्या सोबत हेलिकॉप्टरमध्ये फिरणं, पंतप्रधानाच्या सोबत बोलणं, चर्चा करणं, लक्षात आलं की नाही. ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नव्हे. मी भोगून सर्व आलो, ते अय्याश राजवाडे. मी भोगून सर्व आलो, ते अय्याश राजवाडे, ते अय्याश राजवाडे. या फुटपाथ जिंदगीला माझा सलाम आहे. मी हे सगळं सोडू, मी असं नाही की मला मिळालं नाही म्हणून मी पैदल चालतो, असं नाही. मग तो एक काळ होता की माझ्याकडे काही नव्हतं. माझ्या 3 एकर शेती होती, मी सांगितलं. पण त्याच्यानंतर माझ्याकडे 100 एकर शेती आहे होती. म्हणजे हे त्याच्यावर कसं आलं, तोही भाग वेगळा. म्हणजे ते सुद्धा एक संशोधनाचा. हे अंगार आणि शृंगार बद्दल तुम्ही आता बोललात, माझा सब्जेक्ट सखे साजनी मधला होता.
त्या संदर्भात थोडंसं काय? सखे साजली नंतर आली खरं म्हणजे, अलीकडे लिहिली, 15 वर्षापूर्वी ती लिहिली. मला सांगितलं मी की अचानक, मी प्रेमकवी आहेच पहिलेपासून आणि मला कसं वाटतं तुमचा तो टर्निंग पॉइंट आला लक्षात. हा, आणि मग तिथून ती सखे साजली झाली. मग ती असं लिहिता लिहिता जसे 7-8 कडवी लिहिली मी तुम्हाला सांगतो. 7-8 कडवी लिहिली मी सलग. आणि मग ते गुणगुणत गेलो, चाल आठवली ना बघ मला नंतर, आणि ते गुणगुणत गेलो. मग ऑफिसमधल्या माझ्या लोकांना, सहकार्यांना मी ऐकवली. शंकरराव वाकुलकर म्हणून आहे, त्यांना ऐकवली. तर ते म्हणाले फारच मस्त आहे. म्हटलं मस्त आहे. तर म्हणजे हो म्हटलं झाले तर काही लिहिणं फार सोपं आहे. मला असं वाटलं सहज, म्हणजे माझ्या डोक्यात तोपर्यंत काहीच नव्हतं. पण सर तो एकीकडे फार हळूवारता आणि दुसरीकडे प्रचंड म्हणजे सामाजिकता, हे दोन टोकं तुम्ही कसे काय सांगता? नाही, माझं जगणंच तसं आहे ना. माझं जगणं कसं आहे, निखाराही आहे. निखारा तयार करण्यासाठी, निखारा कशातून तयार होतो? लाकडापासून तयार होतो. मी शेतकरी आहे, माझ्या शेतामध्ये झाड आहे, झाडाचं लाकूड होते. बघ, ते झाड व्हायचं असेल तर त्याच्यासाठी बी पेरावं लागते, ते झाड उगवावं लागते, त्याला पाणी द्यावं, पेरणी करावी लागते. तर शेतकरी मी आहे, कापणाराही मी आहे, सुतारही मी आहे, लोहार मी आहे, सगळं ए टू झेड आहे त्याच्यामुळे. मेरे इसमें है ना, आणि हे सगळंच आहे. आणि त्याच्यामुळे अंगार आणि शृंगार हे माझ्यासाठी दोन्ही एकच आहे. जगण्यावरती जर आपण मनापासून प्रेम करत असू की नाही, तर ह्या दोन गोष्टी वेगळ्या नाहीतच मुळात. आपण प्रेमाला फार वेगळं, आपण या संतांनी वगैरे, आपले जे बोगस संत आहेत, बोगस संत, खरे संत नाही म्हणत मी, या बोगस संतांनी काय केलं की स्त्री ही पापाची खाण आहे, प्रेम असं आहे, मग ती वाईट गोष्ट. अरे कशाची वाईट गोष्ट झालं, तुम्ही आम्हाला बेवकूफ बनवता. इकडे प्रेमाला वाईट म्हणताना मग राधेचा फोटो कशाला लावता, रुक्मिणीचा लावा, श्रीकृष्णाच्या सोबत सत्यभामेचा लावा, पण ती नाही, तिथे राधाच चालते. प्रेमाच्या ठिकाणी, पूजेच्या ठिकाणी कुठे राधाच चालते. म्हणजे त्यांनी प्रेम केलं तर चालते, आपण करायचं नाही. आणि मनात सगळ्यांचे असते, मनात सगळ्यांचे असते, पण ते लाडिक नाही म्हणता म्हणता वेलीचा झाडाशी गुंता. मग जीवन कसं आहे बघा, आपण गुरफटत जातो जीवनामध्ये, आपल्याला कळत नाही की मी काय, अरे ते सगळं तिथे मला पटकन समजते. मुझे पेशंट बोरवळकर साहेब, मला पेशंट ताबडतोब कळतो की किस बीमारी का पेशंट आहे, किस स्टेज में बीमारी आहे. आणि नाजुकला नाही म्हणता म्हणता वेलीचा झाडाशी गुंता. नाजूक नाही म्हणता म्हणता वेलीचा झाडाशी गुंता. अशा मिठीतील नशा निराळी, अशा मिठीतील नशा निराळी, कशी कळावी संत महंता. नाही नाही, किती रोमॅन्टिक आहे तुझं असं नकार देणं, किती रोमॅन्टिक आहे तुझं असं नकार देणं. नाही नाही म्हणत मिठीमध्ये येणं. नाजूक लाजून नाही, नाजूक नाही म्हणता म्हणता वेलीचा झाडाशी गुंता. अशा मिठीतील नशा निराळी, अशा मिठीतील नशा निराळी, कशी कळावी संत महंता. मी संतांचा दुश्मन झालो, मी संतांचा दुश्मन झालो, आणि मिठीला मोक्ष म्हणालो. मी संतांचा दुश्मन झालो आणि मिठीला मोक्ष म्हणालो. रुसली दुनिया रुसली दारे, रुसली दुनिया रुसली दारे, तू आलीस तर फुलतील सारे. सारी दुनिया किधर में जाए यार, रुसली दुनिया रुसली दारे, तू आलीस तर फुलतील सारे. शेती माती गवळण गाई, शेती माती गवळण गाई, आखर बाकी आहे. आखर शब्द हा सर माहित आहे शब्द, गावामध्ये एक अशी जागा असते जी सार्वजनिक असते. आखर, तिच्यावर कुणालाही जाता येते, गाई गुरं त्याच्यावर सगळ्यांचा अधिकार असतो. ज्याचा कुणी वारीस नसेल त्याला तिथे राहायला कोणी काही अडचण होत नाही. आणि म्हणून शेती, सारी दुनिया जरी विरोधात गेली असेल तरी शेती माती गवळण गाई, आखर बाकी आहे. गुलाबी ओठामधली साखर बाकी आहे, ओठामधली साखर बाकी आहे. आता ही कडवी, आता या कवितेची आपण मधातून सुरुवात केली. आता गंमत सांगतो तुम्हाला की कशी झाली. अलीकडे मोबाईलचा जमाना आहे, आपण म्हणतोय वैज्ञानिक आला, हे मजा नाही रोमा. अरे कुणी सांगितलं तुम्हाला,
मोबाईलवर बोलताना रोमांस येत नाही, होत नाही का हो सर तुम्हाला? बिलकुल. हा बिलकुल. पहा बरं म्हणजे गंमत कशी आहे की अरे तुम्ही मोबाईलवर बोलताना तो कुणाचा नंबर आहे पाहिल्यानंतर कुणी कसे कसे नंबर सेव्ह करून ठेवतात आता मी सांगत नाही ते काही असो भाव बदलत नाही ते जातो. बदल, पण बरोबर तुम्हाला मजा वाटते. आपण बोलतो ते पहा तर असं आपण बोलतो ना काय सुरू आहे कसं आहे या जेवायला वगैरे आपण सहज म्हणतो. पूर्वीच्या सारखं राहिलं नाही की पत्र पाठवलं आणि मग 8 दिवसानं ते मेल मग ते कबूतर घ्या वगैरे वाला तो काही प्रॉब्लेम नाही. चालत तो पूर्वी ते कबूतर ट्रेन करा त्याला चिठ्ठी बांधा त्याच्या पायाला आणि ते भलतीकडे जाऊन बसायचं असा तो सगळा प्रकार व्हायचा. आता तो जमाना बदलला, मग पोस्टमन आला, मग तो दर आठवड्याला पत्र फार आठवण येते बरोबर आहे की नाही. तर दर आठवड्याला पोस्टमन पत्र देता देता परिस्थिती अशी होऊन जायची की सारं त्या पोस्टमनच जमून जायचं आपण राहिलो बाजूला बरं. म्हणून मग हे मोबाईल आले, मेसेजेस आले की डायरेक्ट आले. त्याच्यामुळे मग काय करता या जेवायला म्हणतो ना आपण. आता जर इथे आपण बोललो तर काय अरे मीटिंग सुरू आहे, कार्यक्रम सुरू आहे, या जेवायला काय जेवता असं सहज बोलतो आपण. म्हणजे विज्ञानानं जसं आपल्या भावना मारल्या असं आपण म्हणतो तसं नाही, फक्त त्याचा अनुभव. आणि म्हणून बघा की मग ती देणे घेणे, मग आपण म्हणतो की बाबा ठीक आहे येईन पुढच्या वेळेस जरा काय आहे ते ठेवा. त्याच्यातून झालेली कविता बघा. बरेच आहे देणे बाकी, देणे घेणे हिशेब. मी कॉमर्सचा माणूस आहे म्हणून. बरेच आहे देणे बाकी, बरेच आहे घेणे बाकी, बरेच आहे देणे बाकी, बरेच आहे घेणे बाकी. मोबाईल गालाला घासत, मोबाईल गालाला घासत, तुझे शहारून येणे बाकी. मोबाईल असं पहा बरं कुणाचा फोन आल्यानंतर असं वाटतं की नाही? नाही वाटतं की नाही? तर गंमत कशी आहे शहारून आलंच पाहिजे. आणि तुम्ही जर त्या विशिष्ट वेळी शहारून येत नसाल तर डॉक्टरकडे गेलं पाहिजे. मोबाईल गालाला घासत, तुझे शहारून येणे बाकी. हातातून सुटलेला पेला, हातातून सुटलेला पेला, पाघळल्या माठातील पाणी. हातातून सुटलेला पेला, पाघळल्या माठातील पाणी. अर्ध्या अर्ध्या ताटामधले, अर्ध्या अर्ध्या ताटामधले, अर्धे घासनी अर्धी गाणी. अर्ध्या अर्ध्या ताटामधले, अर्धे घासनी अर्धी गाणी. पुढे बघा. ती लसणाची चटणी आणिक. माझं जीवन याच्यामध्ये आहे, मी खेड्यातला पोरगा आहे, शेतकऱ्याचा पोरगा आहे. आणि म्हणून ती लसणाची चटणी आणिक, भाकर बाकी आहे. हमको पिझ्झा नहीं चाहिए यार. ती लसणाची चटणी आणिक, भाकर बाकी आहे. तुझ्या गुलाबी ओठामधली साखर बाकी आहे. तुझ्या गुलाबी. आता इथे जी गंमत आहे त्याच्यानंतर तिकडे गेलो, अध्यात्माकडे गेलो, त्याच्या म्हणजे संतांच्या गुरावरती तुम्हाला 3 वेळा प्रश्न साधलीचा विचारला. हो तर मी सांगतो ना तुम्हाला गंमत सांगतो. मी तुम्हाला सांगतो ना आता शेवटचं घेऊ. याच्यात पहा अध्यात्म कसं आहे. पुन्हा शृंगारामधून माझ्या अध्यात्म कसं आहे. हे माझं जीवनच आहे. माझ्या ह्या कविता नाहीये, ह्या माझ्या कविता नाही आहेत, हे माझं जीवन आहे. बघा शेवटचं पहा. जीवन आहे, जगणं आहे. जगणं पहा. की हिशेब सारे लिहून ठेवू, आधी भांडू नंतर जेवू. हिशेब सारे लिहून ठेवू, आधी भांडू नंतर जेवू. घास ही वाटू, श्वास ही वाटू, घास ही वाटू, श्वास ही वाटू. सुखास वनवास ही वाटू. घास ही वाटू, श्वास ही वाटू. सुखास वनवास ही वाटू. स्वप्नामधले रंग ही वाटू, स्वप्नामधले रंग ही वाटू. मीरा आणि अभंग ही वाटू. स्वप्नामधले रंग ही वाटू, मीरा आणि अभंग ही वाटू. मीरे सोबत श्याम असावा, मीरेलाही श्याम मिळावा. अशी अनोखी दुनिया थाटू. सोबत कोणी असो नसो, सोबत कोणी असो नसो, हा साखर बाकी आहे. सोबत कोणी असो नसो, हा साखर बाकी आहे. तुझ्या गुलाबी ओठामधली साखर बाकी आहे. काकोडकर सर, सत्य साधने हा प्रवास तुमचा सुरू झाला.
आणि त्या प्रवासाबरोबर तुम्ही आता त्या सखे साधनच्या दुसऱ्या प्रवासाला निघाले. पण ह्या प्रवासाला निघताना किंवा हा प्रवास तुम्ही सांभाळताना तुमच्याकडे आणखी अनेक प्रतिमा आणि प्रतीका तयार झालेली आहे. त्या प्रतिमांबद्दल आणि त्या कवितेमध्ये कशा आल्या त्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. खरं आहे की म्हणजे सखे साधनीच्यामुळे ते जसं मी अंगार आणि शृंगारपासून सुरू झालेली गाडी, त्याच्या आधी मी चमच्यांचे संमेलन या नावाचा विनोदी कार्यक्रम करत होतो, विनोदी कवितांचा. त्याच्यानंतर अंगार आणि शृंगार आलं, नंतर मग सखे साधणी आलं, बरोबर आहे. आता सखे साधणी 2 आलं. आता याचा हा प्रवास माझा एका विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर मग असं एक विशेष मला वाटत नव्हतं की सखे साधणी 2 लिहिणं होईल. कारण असं की सखे साधणी ही ती स्त्रीच्या अवयव आणि अलंकारांचं हळूवार वर्णन करणारी कविता आहे आणि त्या प्रतिमा संपल्या आणि तिथे पलीकडे लिहिणं कठीण होतं मला, म्हणजे माझ्या प्रतिभेच्या बाहेरची गोष्ट होती. त्याच्यामुळे पुढचा भाग मला करणं शक्य नव्हतं. पण अचानकपणे माझ्या एक गोष्ट लक्षात आली, एक कविता होताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की सखे साधनी लिहिली त्याला 15 वर्ष झाली आणि 15 वर्षापूर्वी त्यातला प्रियकर जो आहे तो अतिशय सोज्वळ आहे बिचारा, की कसं बोलावं उघड सखे काम नाही सोपं. तो काय म्हणतो, कसं बोलावं उघड सखे काम नाही सोपं, माझ्या डोळ्यांच्या हातानं तुला धाडला निरोप. म्हणजे त्याची हिंमतही होत नाही की कसं बोलावं उघड सखे काम नाही सोपं, माझ्या डोळ्यांच्या हातानं तुला धाडला निरोप, तूही लाजली साजणी सखे पाहिले सखाली, तूही लाजली साजणी सखे पाहिले सखाली, तुला निरोप मिळाला मला पावती मिळाली. आता ही जी गंमत आहे त्याला वाटतं की आपण दोन समजलेत आहे, पण गंमत अशी आहे की एवढ्यावर थांबत नाही. आणि म्हणून गंमत कशी आहे की तुझ्या टपोर डोळ्यात साऱ्या दुनियेचं धन, बघा तुझ्या टपोर डोळ्यात साऱ्या दुनियेचं धन, आत ठेवलेले हिरे वर पापणी झाकण. कल्पना बघायतल्या की तुझ्या टपोर डोळ्यात साऱ्या दुनियेचं धन, आत ठेवलेले हिरे वर पापणी झाकण, वर पापणी झाकण रूप मनाला भावलं, वर पापणी झाकण रूप मनाला भावलं, पापणीचे केस भासे जणू कुंपण लावलं. तर ही निसर्गाची जी योजना आहे, निसर्गाची बघा. आणि म्हणून मग तसं मग आता नैसर्गिक आपण प्रतिमा वापरताना कवी तर कशी विचारतो, मी सूर्य तोडून टाकीन, आभाळ तोडून टाकीन. अरे इकडे झालं, आता तुम्ही बायका जसं म्हणता की भिजला पापड नाही मोडता येत वगैरे वगैरे, किंवा भाजला पापड मोडता येत नाही आणि चंद्र तोडायच्या याच्या गोष्टी करता असं आपण म्हणतो. गमत कशी आहे, मी विचार काय करतो की प्रतिमा ती लॉजिकल असली पाहिजे, तिच्या मागे लॉजिक असलं पाहिजे. मी काही म्हणायचं आणि मग जसं की तुही लाजली साजणी सखे पाहिले सखाली, तुला निरोप मिळाला मला पावती मिळाली, तू लाजली का बाबा, तू माझ्या मनातले भाव तुला समजले, तू खाली पाहिलं मला पावती मिळाली. हे लॉजिकल आहे आणि म्हणून लोकांना ते आवडते. जसं बघा एक कडवं त्याच्यातलं ऐकवतो मी, सखे साजणी मधलं नथ हे जे आहे कविता कल्पना प्रचंड अशा हे आहे, तुझ्या टपोर डोळ्यात माझं, त्या कवितेची सुरुवात अशी आहे पहिलं कडवं, तुझ्या टपोर डोळ्यात माझ येवलस गाव, तुझ्या टपोर डोळ्यात माझ येवलस गाव, तुझी झेप वादळाची, तुझी झेप तुझी झेप वादळाची